YouTube चॅनल मॉनिटाईज झाला या खुशीत आम्ही वायरलेस माईक घ्यायला पुण्यातल्या या ठिकाणी पोहोचलो. दुकानाचा पत्ता आणि माईकची किंमत मी व्हिडिओच्या शेवटी देते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या दादांनी आपल्याला अनेक व्हरायटीज दाखवायला सुरुवात केली. क्रिएटरसाठी यांच्याकडे असंख्य ऑप्शन्स आहेत. हॉलीलँड, डिजिटेक आणि DJI अनेक ऑप्शन्स पाहायला मिळतात. त्यामध्ये मी माझ्या बजेटनुसार आणि फीचर्स मी एक्सपेक्ट करत होते त्यानुसार डिजिटेकचा हा माईक सिलेक्ट केला. हाच माईक निवडण्याचं मुख्य कारण म्हणजे या चार्जिंग कंपार्टमेंट म्हणजेच ही डबी खूप छोटी आहे आणि त्यामुळे ती इझी टू कॅरी आहे. जर रिसिव्हिंग एंड हा चार्जिंग पोर्टला लावायचा असल्यामुळे आपला जो सी टाईप असेल तरी तो इझिली कनेक्ट होतो. सो इथे आपल्याला कुठलं ऍप्लिकेशन डाउनलोड करण्याची गरज नाही. त्यांच्याकडून जाणून घेऊ की हा माईक का बेस्ट आहे. हा एकदम बटन साईज माईक आहे. ह्याच्यामध्ये कसं तुम्हाला नॉईज कॅन्सलेशन भेटून जातं. प्लस ह्याच्यामध्ये तुम्ही फोनला ह्याची रेंज बी ना खूप जास्त आहे. मी ऍक्च्युअली थोडी स्केप्टिकल होते हॉलीलँडचा घ्यावा की डिजिटेकचा, और माझ्या डोक्यात DJIचा पण ऑप्शन होता. बट बजेट आणि विथ ऑल फीचर्स आय हॅव चूजन दिस डिजिटेक माईक. सो आम्ही आता टेस्टिंग पण करणार आहोत बाहेर जाऊन की नक्की ह्या इफेक्टिव्ह आहे तेवढा. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मी अगदी नॉर्मल आवाजात हे शूट करतेय. मला पाहायचंय की आपला हा आवाज नॉर्मली किती रेंज पर्यंत घेतोय. अशा एरियात शूट करते की जेणेकरून आपल्याला आजूबाजूला सगळे आवाज येतील. प्लस याची क्वालिटी जर आपल्याला पाहायची असेल आणि नॉईज कॅन्सलेशन फीचर हे लोक देत आहेत. नॉईज कॅन्सलेशन फीचर कसं आहे हे मला तुम्हाला दाखवायचंय. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके, सो आता तुम्हाला काही फरक जाणवतोय का हा तुम्हीच मला सांगू शकता, कारण आय कॅन नॉट हिअर की किती फरक पडतोय. मात्र नॉईज कॅन्सलेशन फीचर इफेक्टिव्ह असेल तर आय विल डेफिनेटली गो फॉर दिस माईक. सो लेट्स सी हाऊ इट गॉना वर्क अँड थँक यू सो मच.